फॉरेनर आले पाठीमागं. इथं जी रथ आहे महाभारतातला अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा, असं दिसतंय की श्रीकृष्ण काहीतरी उपदेश देशील. चला चला 5 रुपये किलो. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आणि आता अगोदरच्या व्लॉगमध्ये आपण होनावरला पूर्ण एक्सप्लोर केला आहे आणि आम्ही नाश्ता करून झाला, पण बॅटरी लो असल्यामुळे मी काय तो रेकॉर्ड नाही करू शकलो. आणि आता आम्ही जात आहोत मुरुडेश्वरकडे. इथून जवळपास 40 किलोमीटर अंतरचा हा रस्ता आहे. पाठीमागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील होनावरचे तर ते नक्की बघून घ्या, कारण खूप मस्त सीन होते. केरला स्पॉट वगैरे एकदम असं भयानक होतं विषय. असं लोकांना वाटत होतं की जसं काय आपण केरळलाच आलो आहे. जेव्हापासून कर्नाटकमध्ये आलो ना त्यावेळेसपासून आम्हाला फक्त राईसचेच पदार्थ खाण्यात येत आहेत. इडली, डोसा, उत्तप्पा हे खाऊन 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 ते काय होतं, राईसचे मतलब राईसचे जर समजा पदार्थ खाल्ले तर लवकर पचन होतात आणि मला डबल लवकर भूक लागते. आता आपल्याला सवय असते चपाती, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी. इकडं थोडासा प्रॉब्लेम होतो आहे माझ्यासाठी, मला लवकर भूक लागते परत. तसं आपण इकडे जास्त दिवस नसतो, काही दिवसाचाच प्रश्न आहे, म्हणजे 1 ते 2 दिवसाचा. पण जेवणाचं जर सोडलं माझ्या तर बाकी सगळं माझ्यासाठी ना इकडं नजारे खूप मस्त आहेत निसर्गाचे वगैरे, खूप एन्जॉय करता येतो. आणि ट्रॅव्हलिंग करताना रोड पण खूप मस्त आहे, त्यामुळं मस्त वाटतं गाडी चालवताना. रायडिंगसाठी खूप मस्त वाटते मला इकडं. इकडल्या लोकांनी ना निसर्गाची जी देण आहे ती खूप जपली. वृक्षतोड अगदी एकदम कमी प्रमाणात आहे इकडं, खूप सारं जपलं आहे. आता हायवेवरून खाली उतरण्याची वेळ आली. इथून राईट साईडला कमान दिसते आपल्याला मुरुडेश्वरमध्ये एंट्री घेण्याची. या कमानीतून आत गेलं की एक 2 किलोमीटर अंतरामध्ये मंदिर आहे. आणि ह्याच कमानीतून मी अगोदर पण एकदा एंट्री केली होती. आता जुन्या आठवणी ताज्या होत आहेत डबल. त्यावेळेस मी मामासोबत आलेलो होतो या पॉईंटला. इथं प्रत्येक पॉईंट आणि लोकेशन पाहू मला त्यावेळेस क्षण आठवत आहेत. आता मिस करतो मी त्यांना. ते पण आले असते तर भारी झालं असतं. इथून आपल्याला मंदिराच्या शिखर दिसत आहे. मंदिराचं खूप मस्त नजारे आहेत. ट्रॅफिक, रस्ता छोटा आहे ना त्याच्यामुळं, आणि भाविक पण इथे येत आहेत चालत, त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्ब होते. तसं पण आपण गाडी खूप जवळ घेऊन जातो आहे. आय थिंक पार्किंग कुठेही माझ्या लक्षात येत नाही, त्यामुळं बघू पुढे घेऊ गाडी आणि जिथं दिसेल तिथं थांबवू. ओके, चलो भाई, चलो. मस्त नजारा वाटते सीन. आता आय थिंक तुम्हाला व्हिडिओमध्ये कसा दिसतो मला माहीत नाही, पण मला डोळ्याने तर खूप मस्त दिसतोय. आय होप व्हिडिओ पण चांगला यावा. इथं पार्किंग दिसतात. होनावरवरून येऊन आता आम्ही पोहोचलो आहे मुरुडेश्वरला. मुरुडेश्वरमध्ये इथं पार्किंग केली गाडीचं. हे मंदिर आहे, ते गेट आहे, आणि आता मध्ये जातो दर्शनासाठी. चला बास्केट द्या आणि घ्या. फॉरेनर आले पाठीमागं. आता दर्शन झाले आमचं, आणि तिथूनच वर जायला मार्ग होता, म्हणजे काय स्टॅच्यूजवळ बाहेरच्या साईडने जायचं आहे. आता स्टॅच्यू बघू ते जाऊन. तिथं परत श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा रथ पण आहे, तो पण पाहायचा आहे. त्याला काय जवळ जाऊन टच करता येणार नाही आपल्याला, पण दूर पाहावं लागेल. मोठा रथ स्टॅच्यूकडे जातोय. आणि हे माझ्या पाठीमागे स्टॅच्यू ते आहेत डॉक्टर आर्यन शेट्टी. आय थिंक यांनीच हा स्टॅच्यू बांधलेला आहे.
हो. इथली स्टोरी अशी की रावण ना महादेवाचा भक्त होता आणि ज्यावेळेस ते एक काहीतरी करून समजा मूर्ती घेऊन जात होते श्रीलंकेला इकडून भारतातून, त्यावेळेस काय कारणास्तव ते इथं थांबले आणि त्यावेळेस त्यांना मूर्ती खाली ठेवायची नव्हती म्हणून त्यांनी इथल्या नजदीकच्या एखाद्या माणसाच्या हातात ती मूर्ती दिली आणि त्याला सांगितलं की खाली नाही ठेवायची म्हणून. मग रावण त्या कामाशी गेला 1 मिनिटासाठी समजा, तर त्या व्यक्तीने ती मूर्ती खाली ठेवली. त्यानंतर ही मूर्ती ना रावणाने कितीही ताकद लावली तरी ते एकदा ठेवलेली मूर्ती रावणाला परत उचललीच नाही. म्हणून याच ठिकाणी ह्या मूर्तीचं मंदिरामध्ये रूपांतरित केलं आणि हे मुरुडेश्वर स्थापन झाले. अशी इथली कथा आहे. इथं जी रथ आहे महाभारतातला अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा, असं दिसतंय की श्रीकृष्ण काहीतरी उपदेश देतील आणि अर्जुन विचार करतो त्याच्यावर की म्हणजे डिसिजन काय घेऊ किंवा विचार करतो. अशा प्रकारची ही मूर्ती आहे. पलीकडल्या साईडला सुरू आहे त्याच्यामुळे तर असं काळपट दिसतंय माझ्याकडे केलं, पण आता पलीकडल्या साईडला शूट करायचं झालं तर दुरून येतं त्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. चला आता मुरुडेश्वरचं पूर्ण दर्शन झालं. बीचवर आहे बीच, पण त्या काही नाही टेन्शन, म्हणजे जाण्याचा काय प्लॅन नाही, गेलो तर जाताना तर नाही. दर्शन तर झाले, ऊन पडले, घाम येतो, थोडीशी हजीत होते उन्हामुळे, पण चला काय प्रॉब्लेम नाही. फिरायचं म्हणलं तर तेवढं सहन करूनच घ्यावं लागेल आणि थोड्या वेळातच निघतो इथून. तर याच्यानंतर आता मे बी गोवामध्ये भेटू किंवा बीचवर जाऊ. मलाई कुल्फी, चोकोबार, बटरस्कॉच, चोकोबार आणि चोकोबारच आणि उन्हानं आठवण करून दिली आम्हाला. उन्हानं आठवण करून दिली. दर्शन झालं, आईस्क्रीम खाल्ली. आता शूज घ्यायची, मागाशी फोटोशूट केलेल्याच्या प्रिंट घ्यायच्या आणि गोव्याला प्रस्थान करायचं. क्या भोंगायला ते भोंगा दिला थोडे और साइड चला 5 रुपये किलो.